नमस्कार मंडळी. आणि न्यायाच्या नावाखाली वर्षानुवर्ष तुरुंगात सडणाऱ्या खोट्या गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकलेल्या निर्दोष लोकांच्या न्यायाच्या लढाईत थकलेल्या प्रत्येक सामान्य माणसांनो, आज मी तुमच्या समोर एक अतिशय कठोर विषय घेऊन आले आहे. विषय आहे खोटे गुन्हे आणि न्याय व्यवस्थेची असहाय्यता. खोट्या FIR का रद्द होत नाहीत? निर्दोष लोक वर्षानुवर्ष तुरुंगात का राहतात? हे सत्य इतकं कठोर आहे की हे ऐकून तुमचे डोळे ओले होतील, मनात राग येईल, पण हे सत्य बोलणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ भागांमध्ये विभागला आहे. पहिला भाग खोट्या गुन्ह्यांचं सत्य, दुसरा भाग खोट्या FIR का रद्द होत नाहीत, तिसरा भाग निर्दोष लोक वर्षानुवर्ष तुरुंगात का असतात, त्यानंतर चौथा भाग याचे परिणाम आणि उदाहरणे, पाचवा भाग उपाय आणि आव्हान. चला सुरुवात करूया. तर पहिला भाग खोट्या गुन्ह्यांचं सत्य. हे किती मोठं आहे मित्रांनो. भारतात रोज हजारो FIR दाखल होतात. FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, म्हणजे गुन्ह्यांची पहिली नोंद. पण यातले किती खरे असतात आणि किती खोटे? सत्य हे आहे, खोट्या गुन्ह्यांचं प्रमाण खूप मोठं आहे. उदाहरण घ्या, बलात्काराच्या गुन्ह्यात 2020च्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो NCRBच्या रिपोर्टनुसार 28,046 बलात्कार गुन्हे दाखल झाले, पण त्यातले 5,015 गुन्हे पोलिसांनी खोटे म्हणून बंद केले, म्हणजे सुमारे 8% खोटे. पण हे फक्त पोलिसांनी बंद केलेले. कोर्टात गेल्यावर किती खोटे होतात? त्यानंतर 18,967 ट्रायल झाले, त्यात फक्त 3,425 दोषी ठरले, म्हणजे 75 ते 80% निर्दोष. याचा अर्थ खूप गुन्हे खोटे किंवा पुरावा नसलेले असतात. आता सगळ्या गुन्ह्यांचं बोलूया. भारतात एकूण जेलमध्ये 1330 जेल आहेत. 2022च्या NCRB डेटानुसार 75% कैदी हे अंडर ट्रायल्स आहेत, म्हणजे ट्रायल चालू आहे, दोषी ठरलेले नाहीत. म्हणजे 75% लोक न्यायाच्या प्रतीक्षेत तुरुंगात सडत आहेत. आणि यातले किती निर्दोष? 2016 ते 2022 मध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टने 200+ डेथ पेनल्टी केसेसमध्ये निर्दोष म्हणून सोडलं. म्हणजे हे लोक मृत्यूदंडाची शिक्षा मिळालेली पण निर्दोष निघाले. का होतं असं? कारण खोटे गुन्हे दाखल होतात. वैयक्तिक सूड, राजकीय द्वेष, कुटुंबीय विवाद, जमीन विवाद, व्यावसायिक स्पर्धा किंवा फक्त पैसे कमावण्यासाठी. पोलीस कधी कधी दबावात किंवा पैशाने खोटी FIR दाखल करतात. वकील सांगतात खोट्या गुन्ह्यात अडकून पैसे कमावता येतात. हे सत्य आहे आणि हे न्यायव्यवस्थेची असहाय्यता आहे. व्यवस्था इतकी कमकुवत आहे की निर्दोष माणूस वर्षानुवर्ष तुरुंगात राहतो आणि गुन्हेगार मोकाट फिरतो. त्यानंतर दुसरा भाग खोट्या FIR का रद्द होत नाहीत? प्रक्रियेची कमकुवतता. आता मुख्य प्रश्न बघा, खोट्या FIR रद्द का होत नाहीत? का इतक्या लवकर कॅन्सल होत नाहीत? सोपं बघा, FIR दाखल झाली की ती लगेच रद्द करता येत नाही. पोलिसांना तपास करावा लागतो, पण तपासात खूप उशीर होतो. आणि खोटी असली तरी पोलीस कधी कधी पुरावा गोळा करत नाहीत किंवा दबावात असतात. रद्द करण्यासाठी कायदे आहेत. सेक्शन 528 BNSS मध्ये, पूर्वी सेक्शन 482 CRPC मध्ये होतं. या कलमा अंतर्गत हायकोर्टकडे पिटिशन करून FIR क्वॅश रद्द करता येते. पण हे कधी होते? फक्त जेव्हा सिद्ध होतं की आरोप खोटे आहेत, पुरावा नाही. FIR मॅलाफाईड म्हणजेच वाईट हेतूने दाखल आहे. गुन्हा सिव्हिल आहे, क्रिमिनल नाही. उदाहरण, स्टेट ऑफ हरियाणा वर्सेस भजन लाल, 1992 मधली केस आहे. सुप्रीम कोर्टने 7 कारणे सांगितली ज्यात FIR क्वॅश करता येते, जसे की आरोप व्यर्थ आहेत किंवा पुरावा नाही. पण समस्या काय? हायकोर्टपर्यंत जाणं खूप खर्चिक आहे. वकील फी लाखो रुपये असते. प्रक्रिया वर्षानुवर्ष चालते. दरम्यान आरोपीला तुरुंगात राहावं लागतं किंवा कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतात. आणि पोलीस कधी कधी खोटी FIR दाखल करतातच, कारण त्यांच्यावर दबाव असतो, राजकीय, पैसा किंवा सूड. आणि न्यायव्यवस्था असहाय्य आहे, कारण न्यायाधीशांची संख्या कमी. खटले प्रलंबित, 5 कोटीहून अधिक खटले पेंडिंग. म्हणून खोटी FIR लगेच रद्द होत नाही, वर्षानुवर्ष लढावं लागतं. हे न्यायव्यवस्थेचं अपयश आहे. व्यवस्था निर्दोषांना वाचवण्याऐवजी त्यांना त्रास देते. आता तिसरा भाग बघा, निर्दोष लोक वर्षानुवर्ष तुरुंगात का असतात? यंत्रणेची क्रूरता आहे.
आता दुसरा प्रश्न बघा, निर्दोष लोक वर्षानुवर्ष तुरुंगात का राहतात? कारण साधा आहे, भारतात 75% कैदी अंडर ट्रायल्स आहेत, म्हणजे त्यांचा ट्रायल चालू आहे, दोषी ठरलेले नाहीत, पण ते तुरुंगात राहतात कारण बेल मिळत नाही. परंतु बेल का मिळत नाही? कायदे कठोर आहेत, जसे UAPA अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट. दहशतवाद गुन्ह्यात बेल मिळणं कठीण असते. पुरावा कमी असला तरी पोलीस विरोध करतात, न्यायाधीश बेल देण्यात उशीर करतात, गरीब लोकांना वकील मिळत नाही. आता उदाहरण बघा, GN साईबाबा दिल्ली युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर मॉइस्ट ॲक्टिव्हिटीजच्या गुन्ह्यात 10 वर्ष तुरुंगात होते. नंतर बॉम्बे हायकोर्टने निर्दोष केलं कारण पुरावा नाही. असंच एक विष्णू नावाच्या मुलासोबत 20 वर्ष तुरुंगात बलात्काराच्या गुन्ह्यात. नंतर अलाहाबाद हायकोर्टने निर्दोष केलं कारण गुन्हा खोटा होता आणि मुख्य कारणे फॉल्स कन्फेशन्स, पोलीस दबावात कबुली घेतात, मिस्टेकन आय विटनेस, चुकीचे साक्षीदार, प्रोसिजर एरर्स, प्रक्रियेत चुका, त्यानंतर नो DNA एव्हिडन्स, पुरावा तपासण्यात उशीर. हे निर्दोषांना तुरुंगात ठेवणं हे क्रूरता आहे. त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, कुटुंब तुटतात, नोकरी जाते, समाज टोमणे मारतात आणि न्यायव्यवस्था असहाय्य आहे कारण ती बदलत नाही. आता याचे परिणाम आणि उदाहरणे बघूया. सामान्य माणूस कसा मरतो? आता परिणाम सांगते. मानसिक त्रास, डिप्रेशन, आत्महत्या. खोट्या गुन्ह्यात अडकलेले अनेक पुरुष आत्महत्या करतात. आर्थिक नुकसान, लाखो रुपये खर्च, कुटुंब उपाशी असते. त्यानंतर सामाजिक गुन्हेगार म्हणून समाज बहिष्कृत करतो. आता उदाहरणं बघा, 2000 ते 2013 मध्ये 18 लोकांना डेथ पेनल्टी मिळाली, पण सुप्रीम कोर्टने ॲक्विट केलं, म्हणजेच निर्दोष केलं त्यांना. CBIच्या 6900 भ्रष्टाचार केसेस पेंडिंग आहेत. 361 केसेस 20 वर्षापेक्षा जास्त जुन्या आहेत. अनेक टेररिझम केसेसमध्ये निर्दोष सिद्ध होतात पण वर्ष तुरुंगात जातात. हे सगळं दाखवतं न्यायव्यवस्था निर्दोषांना शिक्षा देते. उपाय आणि आव्हान. बदलाची वेळ आली आहे. मित्रांनो, हे थांबण्यासाठी उपाय आहेत. FIR दाखल करण्यात कठोर नियम, मॅजिस्ट्रेटची परवानगी हवी, खोटी FIR साठी दंड आणि शिक्षा, कंप्लेनंटला जेल झाली पाहिजे, बेल नियम सुलभ, अंडर ट्रायलसाठी लवकर बेल, न्यायाधीश वाढवा, खटले लवकरात लवकर निकाली काढा, स्वतंत्र कमिशन, खोट्या गुन्ह्यांचा तपास, जनजागृती, लोकांना कायदे शिकवा. आणि आव्हान, तुम्ही सामान्य माणूस आहात, बोलवा, सरकारला पत्र लिहा, आंदोलने करा, सोशल मीडियावर शेअर करा, खोट्या गुन्ह्यांविरुद्ध लढा. कारण न्याय मिळवावा लागतो, तो आपोआप मिळत नाही. जर हे बदलले नाही तर न्यायव्यवस्था उरणारच नाही. निर्दोषांना वाचवा, ते तुम्हीच आहात. धन्यवाद. जय हिंद. आता तुम्ही बोलण्याची वेळ आहे. तुमच्या मनात काय आहे ते सांगा.